सुरुवातीला सांगितलं की काहीही न्यूट्रिशनल आता व्यक्ती जाड असला तरी कुठलाही आपल्या बॉडीमध्ये जर काही कमतरता आहे, ती कमतरता फक्त प्रोटीन डेफिशियन्सीमुळे जास्तीत जास्त प्रोटीन डेफिशियन्सीमुळेच आपल्याला ती कमतरता असते. कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे बोन्सची कमतरता असते आणि प्रोटीन डेफिशियन्सीमुळे ओव्हर बॉडीमध्ये जो इश्यू असतो तो फक्त प्रोटीन डेफिशियन्सीमुळे जास्त असतो. कारण आपल्या बॉडीचे सगळे प्रोटीनचे बनलेले आहेत. आणि ह्या व्यक्तीचं बघितलं आता हा व्यक्ती आहे 85 किलोचा पण ह्याचं प्रोटीन गरजेपेक्षा खूप कमी. ऍक्च्युअली आपल्या बॉडीला गरज असते प्रोटीनची ती 20 to 30%. बॉडीमध्ये प्रोटीनची किती गरज असते 20 ते 30% आणि ह्या व्यक्तीचा आहे फक्त 15%. त्यामुळे गरजेपेक्षा कमी म्हणजे ह्या व्यक्तीला जेवढी प्रोटीन हवी आहे तेवढं त्याला प्रोटीन मिळत नाहीये. आता हा माणूस 85 किलोचा आहे. 85 किलोच्या माणसाला कमीत कमी 30% तरी प्रोटीन पाहिजे. कारण त्याचं बॉडी तेवढं हेवी बॉडी आहे. मग अशा कंडिशनमध्ये फक्त 15% प्रोटीन म्हणजे त्याला जेवढी गरज आहे त्याचा फक्त निम्मा प्रोटीन त्या व्यक्तीला मिळतंय. मग प्रोटीन इंटेक वाढवला पाहिजे त्या व्यक्तीचा. ठीक आहे. बॉडी एज आता बघा, ह्या व्यक्तीचं वजन हे बॉडी एज म्हणजे आता कसं होतं, की शरीर आपलं जे आहे ते आता समजा हा व्यक्ती आता ह्याचं वजन जे एज आहे ते आपण मेन्शन नाही केलेलं. पण आता व्यक्तीला आपण विचारतो, आपण करतो जेव्हा तुम्ही बीएमआय करून घेता त्या व्यक्तीचं डिटेल्स लिहून घेणार त्यावेळेला त्या व्यक्तीचं तुम्ही एज विचारणार आणि इथे तुम्ही बघितलं तर बॉडी एज जे आहे 39 दाखवतंय. ऍक्च्युअली कधीही ना वजन जे आहे त्या वय जे आहे मशीन्स वरती किंवा कुठल्या व्यक्तीचं वय जास्त दाखवतात का? कारण आपण जे काम करतो आपले जे आपण दिसताना कमी वय जरी दिसत असेल बघायला किंवा आपलं वय जरी कमी असेल तरी ते जास्त दाखवतं का? कारण आपले जे आतले शरीरातले अवयव आहेत ते एवढे थकलेले असतात की ते वयस्कर झालेत. म्हणजे शरीरात वरून शरीर तरुण दिसतंय पण आतले आपले सगळे जे अवयव आहेत ना ते वयस्कर झाले. एवढं समजून घ्या. म्हणजे खूप पण वयस्कर आतून वयस्कर झाले. बॉडी एज वरनं लक्षात ठेवा की आपलं वय जास्त झालेलं आहे. मेटाबॉलिक वेटने आपल्या लक्षात येतं की आपण वरतून फक्त कमी आहे. आपलं नंबर वाईज बर्थ एज कमी आहे, पण मेटाबॉलिक एज वाढलेला आहे. बर्थ एज आणि मेटाबॉलिक एजमध्ये हेच डिफरन्स आहे. बर्थ एज नॉर्मल एज आहे तुमचा नॉर्मल एज बर्थ पासून आणि बॉडी एज जे आहे ते मेटाबॉलिक एज कारण तुमचे जे शरीरातले अवयव ते पूर्णपणे थकलेले आहेत. ठीक आहे. विसेरल फॅट म्हणजे काय? आता इथे पण बघा विसेरल फॅट गरजेपेक्षा जास्त असल्यामुळे इथे अलर्ट साइन दाखवले ऑरेंज मध्ये स्क्रीनवरती. स्क्रीन सगळ्यांना दिसतंय ना? येस मॅडम. ओके. आणि सबक्युटॅनियस फॅट म्हणजे जे त्वचेच्या जस्ट खाली फॅट असतो ना आपल्या स्किनच्या जस्ट खाली असलेला फॅट त्याला आपण सबक्युटॅनियस फॅट म्हणतो. काहींचे तुम्ही बघत असाल की हात पण असे एकदम फ्लफी असतात. म्हणजे त्यांच्या त्वचेच्या खालचा फॅट पण खूप जास्त असतो आणि विसेरल फॅट म्हणजे पोटाची चरबी त्याला विसेरल फॅट असं म्हटलं जातं. इथे बघा आता हे व्यक्तीचं ते पूर्ण आता हा नेक्स्ट पेज आहे. जे तुम्हाला मोबाईलवरती स्क्रीनवर दिसेल हे त्याचं नेक्स्ट पेज दिसतं. आता इथे परत त्याच्यामध्ये आता ते एक्झॅक्ट दाखवलंय की बॉडी वेट त्या व्यक्तीचा आहे 85 किलो, बीएमआय 29, बॉडी फॅट असवा पर्सेंटेज जास्त आहे कारण खूप जास्त गरजेपेक्षा जास्त फॅट आहे त्यामुळे हे रेड मध्ये मार्किंग दाखवलेलं आहे. बघा ते रेड आता वरची लाईन बघितली तर पूर्ण रेड मध्ये कारण त्या व्यक्तीचं नॉर्मल पेक्षा जास्त आहे ते. नेक्स्ट लाईन बघितलं तर मसल रेट नॉर्मल आहे त्यामुळे ती थोडीशी ग्रीनिश आलेली आहे. बाकी ज्याला इनसफिशियंट आहे गरजेपेक्षा कमी आहे ते सगळे ब्ल्यू मध्ये दिसत आहेत इथे पण. ठीक आहे. जिथे हाय अलर्ट आहे म्हणजे जिथे ज्याच्यावर जास्त वर्कआउट केलं पाहिजे ते सगळे रेड मध्ये आहेत. जसं वेट लॉस केलं पाहिजे या व्यक्तीने, बीएमआय याचा कमी झाला पाहिजे. फॅट बघा खाली फॅट दिसेल तुम्हाला 5th लाईन मध्ये सेकंड रो मध्ये तुम्हाला दिसेल फॅट मास गरजेपेक्षा जास्त आहे त्यामुळे ते पण रेड मध्ये दाखवलंय. लास्टला जर तुम्ही बघितलं लास्ट लाईन मध्ये सर्वात लास्टचं जर ओव्हरवेट ओबेसिटी दाखवली ओव्हरवेट ती व्यक्ती ओव्हरवेट आहे त्यामुळे ते पण रेड मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे सगळे ज्याच्यावर वर्कआउट करायचे ते रेड मध्ये, ज्याच्यावर जे कमी आहे गरजेपेक्षा ते वाढवण्यासाठी ब्ल्यू मध्ये अलर्ट दिलेला आहे. जे ज्याच्यावर थोडंसं वर्कआउट केलं पाहिजे ते ऑरेंज मध्ये मार्किंग आहे आणि जे नॉर्मल आहे ह्या व्यक्तीचं आता जिथे एक्झाम्पल दिले ज्या व्यक्तीचं त्याचं फक्त मसल रेट नॉर्मल आहे. बाकी सगळ्यावरती आपल्याला काम करायचंय त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही त्याला मेडिसिन्स रेकमेंड करू शकता. आता बघा बॉडी वेट दाखवतं जे मशीन आहे मशीन मध्ये आधी काय दाखवणार बॉडी वेट. नेक्स्ट काय बॉडी मास इंडेक्स इथे बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. अंडरवेट म्हणजे व्यक्तीचं वजन जर
या रेंजमध्ये आता 18 किलोचा 18 ते 30 वयोगटातले जे व्यक्ती असतात त्यांचं बॉडी मास इंडेक्स किती पाहिजे ते ऍक्च्युली 50, जसं मी तुम्हाला सांगितलं लेडीज मध्ये 50 ते 60 किलो हे नॉर्मल रेंज आहे वेटचं, पण ते पण कशावर डिपेंड करतं त्यांच्या हाईटवर. आता लेडीज मध्ये जर आपण इंडियन एव्हरेज लेडीज बघितले तर त्यांची हाईट 5 to 5.7 किंवा 5.8 मॅक्सिमम 5.8 याच्यावरती मोस्टली इंडियन लेडीजचा हाईट तरी नाहीये. तर या रेंजमध्ये तर आपला 50 to 60 त्यांचा वेट पाहिजे. 60 पेक्षा जास्त जर ते आहेत तर ते फॅटी आहेत. ठीक आहे. आणि 70 पेक्षा जास्त आहेत तर ते ओबेस आहेत. आणि तेच जर ते जेंट्स मध्ये बघितलं तर 60 to 70 हे वेट पाहिजे. इव्हन इंडियन एव्हरेज जर आपण हाईट बघितलं तर इंडियन मेलचं हाईट पण 5 to 6 इव्हन 6.2 चे पण हाईटचे जेंट्स आहेत इंडियामध्ये. तर त्यामुळे आपण 60 to 70 इव्हन 70 to 73 पर्यंत पण वेट ओके आहे. पण 75 च्या अबाव असेल तर ते ओव्हर फॅटी आहे आणि जर 80 च्या वरती आहे तर डेफिनेटली ते ओबेसिटी आहे. म्हणजे खूप जास्त फॅट आहे, प्रमाणापेक्षा जास्त फॅट आहे बॉडीमध्ये. आता इथे आपण बघतोय बॉडी फॅट पर्सेंटेज. इथे जे चित्र दाखवलंय त्याच्यामध्ये डेफिनेटली या व्यक्तीचं विसेरल फॅट नॉर्मल आहे. सबक्युटेनियस फॅट नाहीये. त्यामुळे नॉर्मल वेट दिसते इथे. आता मसल रेट आपण जे बघितलं मगाशी एक्झाम्पल त्याच्यामध्ये मसल रेट त्या व्यक्तीचं नॉर्मल होतं. तर नॉर्मल आपण कसं ओळखायचं? इथे एज ग्रुपमध्ये मसल स्क्रीनवर दिसते तुम्हाला की एज वाईज कसं आहे. 18 ते 39 39 या एज ग्रुप मधल्या लेडीज मध्ये किती पाहिजे मसल रेट 62 to 76%. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. 18 to 39 या एज ग्रुप मधल्या लेडीजचा मसल मसल रेट जो आहे तो 62 to 76% पाहिजे आणि जेंट्स मध्ये पाहिजे 74 to 90%. ते 40 ते 59 या वयोगटातल्या लेडीजचं पाहिजे 62 to 74. लेडीजचं बघा सेमच दाखवते म्हणजे बॉडी ऍक्च्युली एज वाईज जास्त डिफरन्स नाहीये. मसल्स आपल्याला त्याच रेंज मध्ये लागतात. म्हणजे एव्हरेज जर मसल रेट बघितलं लेडीज मध्ये तर 60 to 72 60 ते 72% हे लेडीज मध्ये एव्हरेज. 1.1 फक्त तुम्ही लक्षात ठेवा, वय जरी विसरला तरी लक्षात ठेवा लेडीज मध्ये पाहिजे किती 60 to 72 हे लेडीजचं रेंज आहे. आणि जेंट्सचं रेंज किती आहे एक एन एव्हरेज पकडू आपण. जेंट्स कुठल्याही वयोगटातला जेंट्स असो त्याचा पाहिजे 70 to 85. एक एव्हरेज पकडून चालू आपण, एज वाईज पण नको. ठीक आहे. मसल रेट कारण वयानुसार डेफिनेटली यंग एज मध्ये तर जरा जास्त मसल स्ट्रेंथ पाहिजे. जर 40 नंतर थोडस मसल रेट कमी झालं की चालतं. आणि 60 नंतर डेफिनेटली वीक झालेला असतो. त्यामुळे आपण कन्सिडर करू शकतो की 68 to 83% मसल रेट पाहिजे जेंट्स मध्ये. ठीक आहे. मॉइश्चर जसं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं मॉइश्चर म्हणजे पाण्याची कमतरता. शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली म्हणजे मॉइश्चर कमी होतो. शरीरात द्रवपणा कमी होतो. म्हणजे डिहायड्रेशनमुळे काय होतं स्किन तर ड्राय होतेच. काय काय ना मग स्किन ड्राय होऊन स्किनला खाज येणे, नाईटाचे आजार होणे ते ड्रायनेसमुळेच होऊ शकतं काही ना. आणि पोट साफ न होणे जेव्हा बघा मॉइश्चर पाण्याची कमतरता झाली की पोट साफ न होणे, मूळव्याध होणे, मूतखडा होणे हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे त्या व्यक्तीनं जेव्हा तुम्हाला दिसते रिपोर्टमध्ये की बाबा या व्यक्तीचं मॉइश्चर कमी आहे, मॉइश्चर कमी दिसते तर त्या कंडिशन्स मध्ये मॉइश्चर जास्त असणारा कोणी व्यक्ती तुमच्याकडे कधीच येणार नाही. मॉइश्चर कमी असलेलेच व्यक्ती येणार आहे. हे इंडियन ट्रूथ आहे की मॉइश्चर जास्त असलेले व्यक्ती आपल्याकडे कधी येणार नाही. मॉइश्चर कमी असलेलाच व्यक्ती येणार. मॉइश्चर नॉर्मल असेल तर हेल्दी व्यक्ती रेअरलीच मिळेल तुम्हाला. तर मॉइश्चर कमी आहे म्हणजे त्या व्यक्तीला काही ना काही असणार. एक तर स्किन ड्राय होऊन स्किनचे काहीतरी आजार असणार. व्हिटॅमिन सी पण डेफिशियन्सी असू शकते अशा कंडिशन्स मध्ये. त्यांना मग आवळा टॅबलेट देऊ शकता, ॲलोवेरा प्लस टॅबलेट, ॲलोवेरा ज्यूस रेकमेंड करू शकता तुम्ही त्यांना. आणि अशा कंडिशन मध्ये पोट साफ होत नाही. व्यवस्थित विचारून घ्या त्यांना की पाईल्सचा त्रास आहे का, पोट साफ होत नाही का. त्यांना सांगतानाही सांगायचं की तुम्ही 5 लिटर पाणी प्या. त्याच्यासोबत जर त्यांना कंप्लेंट्स असतील पोट साफ न होण्याचे तर तुम्ही त्यांना त्रिफळा, ॲलोवेरा ज्यूस, स्मूदीलॅक्स टॅबलेट हे तुम्ही रेकमेंड करू शकता त्यांच्या कंप्लेंट्सच्या अनुसार. जर त्यांना मूतखड्याचा प्रॉब्लेम असेल तर अश्मवेदक वगैरे त्यांच्या कंप्लेंटच्या हिशोबाने तुम्ही त्यांना रेकमेंड करू शकता. बोन मास आता बघा, बोन मास नॉर्मल ज्या व्यक्तीचं बॉडी वेट नॉर्मल आहे
त्या व्यक्तीचे डेफिनेटली बोन स्ट्रॉंग असतील. पण बॉडी मास जर कमी असेल, बोन मास जर कमी असेल, बोन मास जास्त असणारा व्यक्ती तुमच्याकडे कधी येणार नाही. एक फॅट जास्त असलेला व्यक्ती येईल, पण बोन मास जास्त असलेला व्यक्ती कधी कधी मिळणार नाही तुम्हाला. तर बोन मास कमी असणाराच व्यक्ती तुम्हाला मिळणार. तर बोन मास वाढवण्यासाठी काय करायचंय, आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट आहेत. त्याच्यासाठी बोन मास कमी असेल तर त्यांना मोरिंगा द्या, व्हिटॅमिन D3, ग्लुकोसामाइन, प्रोटीन पावडर. प्रोटीन पावडर तर आता आपल्याकडे अजून एक नवीन प्रोटीन पावडर आलाय, सोया फ्री प्रोटीन पावडर. ते जास्त इफेक्टिव्ह आहे. ज्यांना जे आवडेल ते प्रोटीन पावडर तुम्ही देऊ शकता. ज्यांना जास्त गरज आहे त्यांना प्रोटीन पावडर मी मागे पण सांगितलं होतं, क्वांटिटी वाईज जास्त देऊ शकता. पण स्टार्टिंगलाच तुम्ही जास्त क्वांटिटी प्रोटीन देऊ नका. प्रोटीन जे आहे, बॉडीला गरज असलेलं प्रोटीन, मगाशी तुम्हाला मी सांगितलं 20 to 30% आपल्या शरीराला गरज असते प्रोटीनची. तर तुम्हाला जेव्हा वाटतं की प्रोटीन या व्यक्तीमध्ये कमी आहे किंवा बोन मास कमी असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांना प्रोटीन रेकमेंड करा. BMR खूप महत्वाची गोष्ट. BMR बेसल मेटाबॉलिक रेट. बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे मेटाबॉलिझम म्हणजे काय? मेटाबॉलिझम म्हणजे मगाशी तुम्हाला मी एक्सप्लेन केलं, आपण जे काही खातो, काही तुम्ही काही खा, कडू जरी गोष्टी खाल्ल्या ना, त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते ग्लुकोज मध्ये होतं. आणि ग्लुकोज ऍब्झॉर्प्शन जे आहे बॉडीमध्ये त्याला ते व्यवस्थितरित्या झालं. आणि ऍब्झॉर्प्शन कुठल्या गोष्टीत होत आहे, कारण ग्लुकोज जे आहे ते बॉडीमध्ये जेव्हा ऍब्झॉर्ब होतं ते तीच आपल्याला एनर्जी देते बॉडीला. ठीक आहे, आपण जे काही खातो त्याच्यानेच आपल्याला एनर्जी मिळते ना. उपाशी राहिल्यावर आपल्याला एनर्जी असते का? असते एनर्जी नाही ना. आपण वीक फील करतो. जेव्हा आपण खात नाही तेव्हा आपल्याला वीकनेस येतं. म्हणजे आपण जे काही खातो त्याचं जे ग्लुकोजमध्ये ट्रान्सफर होतं ते सगळं आपल्या बॉडीला एनर्जी देतं. पण ही एनर्जी कुठे गरज आहे तिथे आपल्याला मिळायला पाहिजे. फॅटला बघा, इथे तुम्हाला दिसत असेल, फॅटला किती लागतं? फक्त 3%. 3% तुम्हाला फक्त मेटाबॉलिक एनर्जी लागते 3% कॅलरीज मध्ये. आणि जी व्यक्ती फॅटी आहे, खूप जास्त त्याच्यामध्ये फॅट आहे, त्याचं काय होतं की खाल्लेलं सगळं फॅट मध्येच कन्व्हर्ट होतं आणि जिथे गरज आहे तिथे मिळतच नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला अपचनाचा त्रास होतो, वीकनेस येतो. म्हणजे दिसायला जरी जाड असेल तरी अंगात ताकद काहीच नसते. ठीक आहे, सर्वात जास्त एनर्जी कुठे लागते आपल्याला? मसल्स मध्ये. कारण मसल स्ट्रेंथ असेल तरच आपली बॉडी आपण चालू फिरू. मसल्स वीक झालं की आपण सगळेच बेड रिडन होऊन जाऊ. आपण म्हणतो ना, एखादी पेशंट जागेवर आहे, जागेवर बसू नये, जागेवरच आहे, बेडवर आहे, झोपून बेडवर आहे, कारण त्याचे मसल्स वीक असतात. म्हणून ती व्यक्ती जागेवर असते. त्यामुळे सर्वात जास्त जे आपण कॅलरीज आहेत किंवा एनर्जी आहे ती कुठे लागते? मसल्सला. कॅलरीज म्हणजे काय? एनर्जी. थोडं समजून घे, कॅलरीज म्हणजे एनर्जी. आणि सर्वात जास्त एनर्जी आपल्या बॉडीला लागते ती मसल्सला, कारण मसल्स आपल्याला काम करायला स्ट्रॉंग पाहिजे. मसल्स स्ट्रॉंग नसतील तर आपण नाही काम करू शकत. आपण म्हणतो ना पायाला गोळे येतात. का गोळे येतात? कारण मसल्स आपले वीक असतात. ओके, थकून गेलोय, गळाल्यासारखं वाटते का? कारण मसल्स वीक असले तरच गळाल्यासारखं वाटतं. त्यामुळे सर्वात जास्त एनर्जी आपल्या बॉडीला लागते ती मसल्सला. ठीक आहे, त्यामुळे मसल्स नंतर कशाला लागते? आदर्स मध्ये ते लंग्स दाखवले. पण बघा, श्वसन क्रियेला सर्वात नंतर लागते ब्रेनला 17%. ओके, ब्रेनला म्हणजे बघा, मसल्स नंतर सर्वात जास्त कशाला लागतं? मेंदूला. मेंदूला एनर्जी नाही मिळाली तर मेंदू कामच करणार नाही. आपण सुन्न होऊन एका जागेवर बसून राहू किंवा वेड्यासारखं वागतं ना, वेड्यासारखं माणूस वागतो आपण म्हणतो का? कारण त्याला एनर्जी मिळत नाहीये ब्रेनला. ठीक आहे, त्याच्यानंतर लागतं लिव्हरला. लिव्हर का? कारण सर्वात मोठा अवयव, शरीरातला सर्वात मोठा अवयव लिव्हर आहे. ते आपल्याला आपण जे काही खातो ना, ते लिव्हर जे आहे ते काही एन्झाईम्स रिलीज करतं बॉडीमध्ये आणि ते सर्वात जास्त एन्झाईम्स रिलीज करतं. बिलिरुबिन, SGOT, SGPT, अल्ब्युमिन, प्रोटीन सगळं जे आहे ना, हे लिव्हरच सिक्रेट करतं आणि हे सर्वात जास्त पचनाला गरजेचे एन्झाईम्स असतात. जर हे एन्झाईम्स कमी जास्त रिलीज झाले बॉडीमध्ये तर मग आपल्याला काळवीळ होण्याची शक्यता असते किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सर्वात जास्त जी एनर्जी लागते मसल्स नंतर ती लिव्हरला लागते, त्याच्यानंतर ब्रेनला आणि त्याच्यानंतर बाकीच्या अवयवांना. म्हणजे श्वास घेण्यासाठी पण एनर्जी लागते ना. अंगात ताकद नसेल तर श्वास घ्यायला सुद्धा ताकद राहत नाही. ओके नाही, आपण एनर्जी आपल्या बॉडीमध्ये एनर्जी नसेल तर श्वास घ्यायला सुद्धा थकवा येतो. आपण म्हणतो ना दम लागते. दम का लागतोय? नेहमीच हार्टचे प्रॉब्लेम्स असतील किंवा फुफ्फुसाचे आजार असतील, अस्थमा असेल तरच दम लागतो का? नाही. जेव्हा आपण वीक होतो, वीकनेस येतो बॉडीमध्ये तेव्हा सुद्धा दम लागतो. आणि ब्लड सर्क्युलेशन साठी पण एनर्जी पाहिजे ना. जर अंगात ताकद नसेल तर रक्तप्रवाह व्यवस्थित होईल का? नाही होणार. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला एनर्जी लागते. किडनीसाठी पण एनर्जी लागते. काय एनर्जी लागते? किडनीजनी जर काम करायचं बंद केलं तर लघवी होणार नाही व्यवस्थित, मग किडनी खराब होऊन जातील. त्यामुळे सगळ्याच अवयवांना, शरीराच्या सगळ्याच अवयवांना, हार्ट
हार्टला जर एनर्जी नाही मिळाली तर हार्ट बंद आणि आपण मृत्यू. त्यामुळे सगळ्याच अवयवांना, शरीराच्या सगळ्याच अवयवांना एनर्जीची गरज असते. ठीक आहे. जर एनर्जी मिळाली नाही, जर आपला बीएमआर लो असेल तर मग आपल्याला वीकनेस येतो. पण बीएमआर लो आहे हे कसं कळणार? आता आपण जे बीएमआयचं मशीन दिलेलं आहे आपल्याला, बीएमआयच्या मशीनवरती बीएमआर येतं. तर बीएमआर वरून लक्षात घ्यायचं की एखाद्या व्यक्तीचं जर बीएमआर कमी आहे म्हणजे या व्यक्तीची एनर्जी लो आहे आणि या व्यक्तीला वीकनेस फील होत आहे. वीकनेस फील होत आहे म्हणूनच त्याचं अपचन, त्या व्यक्तीला अपचन होऊ शकतो. वीकनेस म्हणजे मसल्स काम करत नाही, थकवा. लोक सांगतात काम करायला उत्साह नाहीये, एकाच ठिकाणी बसलं की बसावंसंच वाटतं, उठून काम करायची इच्छा होत नाही, नुसतंच झोपावं असं वाटतं. का? हे बॉडीमध्ये एनर्जी कमी झाली तरच ते तसं होतं. बीएमआर कमी असणाऱ्या व्यक्तींना हे प्रश्न नेहमी विचारायचं, तुम्हाला थकवा येतो का? काम करायला उत्साह असतो का? नाही म्हटले की डेफिनेटली मग त्यांना तिथे काय गरज आहे? एनर्जीची. एनर्जी कशातनं मिळतं? बॉडीला एनर्जी मिळते प्रोटीननी. एनर्जी आपल्याला नेहमी प्रोटीननीच मिळते. ठीक आहे. प्रोटीन किती पाहिजे? 20 ते 30%. आता ज्या वेळेला बीएमआर लो असतं डेफिनेटली पेशंटच्या बॉडीमध्ये प्रोटीनची कमतरता असतेच असते. त्यामुळे त्या व्यक्तीची जर प्रोटीनची कमतरता असेल तर त्या प्रोटीन वाढवण्यासाठी तुम्हाला प्रोटीन द्यावं लागेल. आणि कार्बोहायड्रेट म्हणजे आपण कार्बोहायड्रेट आपल्याला कशातनं मिळतं? गहू, चपाती, भाकरी, भात, बटाटा याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतं. जे चिकट वस्तू असतात त्याच्यातनं आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतं. पण कार्बोहायड्रेटची गरज किती असते शरीराला? फक्त 5 ते 10%. ठीक आहे. पण आपण कार्बोहायड्रेटच जास्त इंटेक करतो. इंडियन फूडच तसं आहे की कार्बोहायड्रेट आपण जास्त इंटेक करतो. ठीक आहे. मग त्याच्यात काय होतं की जेवढं गरजेचं एनर्जी आहे तेवढी मिळते, प्लस त्याच्याने मग वेट पण वाढतो, म्हणजे फॅट वाढतं बॉडीमध्ये. मग कार्बोहायड्रेट पण तेवढं ते घेतात की नाही? जर एखादी व्यक्ती जर कमी खात असेल म्हणजे त्या व्यक्ती, तेव्हाही पेशंटला वीकनेस येतो. मग त्यांना सांगायचं, खायच्या पण सांगायचं त्यांना की किती खाल्लं पाहिजे, किती वेळा खाल्लं पाहिजे, सकाळी नाश्ता व्यवस्थित केलं पाहिजे. अशा कंडिशन खाण्याचेही त्यांना तुम्ही ऍडवाइस केले पाहिजे. फक्त मेडिसिन्स घेऊन पण उपयोग होत नाही. प्रोटीन आपण देतो पण तरी जेवायला त्यांना सांगायचं वेळेवर जेवत जा. कारण फक्त प्रोटीनची गरज नसते ना, बाकीच्याही शरीराला गरज असते. फॅटची गरज नसते. त्यामुळं अशा लोकांना फॅट कमी खायला सांगायचं. तेलकट, मसालेदार गोष्टी कमी खायला सांगायचे. हे बघा, प्रोटीन रिच फूड त्यांना, आता मी सांगितलं प्रोटीन रेट आपल्याला मगाशी बघितलं आपण, प्रोटीन रेट कमी. आता बीएमआर म्हणजे मेन प्रोटीनच जास्त पाहिजे. बीएमआर कशाने होतं? बीएमआर म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. बीएमआर म्हणजे 3 महत्वाच्या गोष्टी असतात. ठीक आहे. बीएमआर जे आहे ते 3 गोष्टींनी मेंटेन होतं. फॅट पण 0.5% लागतं फक्त. कार्बोहायड्रेट ते 5 ते 10% लागतं आणि प्रोटीन 20 ते 30% लागतं. त्यामुळे जेवण वेळेवर करायला सांगायचं लोकांना आणि प्रोटीन पावडर त्यांना रेकमेंड करायचं. ज्या लोकांचा बीएमआर कमी असतो त्यांचा डेफिनेटली प्रोटीन रेट कमी असतं. त्यामुळे प्रोटीन कशामध्ये, इथे फोटो दाखवलेला आहे स्क्रीनवर, याचा फोटो तुम्ही काढून घ्या. त्यामुळे तुम्ही त्यांना ते रेकमेंड करू शकता. सर्वात जास्त प्रोटीन ऍक्च्युली सोयाबीन जे आहे ते सर्वात रिच प्रोटीन मानलं जातं. पी प्रोटीन, व्हीट ग्रास प्रोटीन हे सर्वात रिच प्रोटीन मानलं जातं. त्यामुळे आपल्याकडे जे व्हीट ग्रास टॅबलेट आहे ते पण तुम्ही त्यांना रेकमेंड करू शकता प्रोटीन पावडर सोबत. हे बघा, तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की बर्थ एज आणि बॉडी एज मध्ये डिफरन्स असतो. कारण बर्थ एज जो आहे आपला दिसतो, बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर बर्थ एज दिसतो, पण बॉडी एज वाढलेला असतो, जास्त असतो. का? तर आपलं शरीर आतून थकलेलं असतं, आतून म्हातारं झालेलं असतं आपलं शरीर आतून म्हातारं झालेलं असतं. म्हणून इथे बघा दिसतंय ना, एकीकडे आपलं बॉडी एज आहे, आपलं बर्थ एज, इथे जे चित्र दाखवलं त्याच्यामध्ये बघा, या लेडीचं एकीकडे तिचं बर्थ एज आणि एकीकडे मेटाबॉलिक एज असं, सॉरी, बॉडी एज असं दाखवलेलं आहे. म्हणजे ती व्यक्ती आतून खूप एजेड झाली, वयस्कर झालेली आहे. त्याचे बॉडी ऑर्गन्स जे आहेत थकलेले आहेत. त्यामुळे बॉडीमध्ये जे आपलं बीएम आहे ते मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. विसेरल फॅट इंडेक्स हे पण एक पॉइंट आहे त्याच्यामध्ये. विसेरल फॅट म्हणजे पोटाभोवतीची जी चरबी असते. कारण तुम्ही बघा, जी व्यक्ती ओव्हरवेट असते किंवा फॅटी असते त्या व्यक्तीची चरबी फक्त वाढली, काही फॅटीची असतात त्यांची फक्त पोटाची चरबी वाढलेली असते. बाकी त्यांचं सगळं ओव्हरऑल नॉर्मल असतात, पण फक्त पोटाची चरबी वाढलेली असते. आणि जी व्यक्ती ओबेस किंवा ओव्हरवेट असतात त्यांची ओव्हरऑल फॅट वाढलेली असते, म्हणजे त्यांची सबक्युटेनियस फॅट पण वाढलेलं असतं आणि विसेरल फॅट पण वाढलेलं असतं. विसेरल फॅट म्हणजे मी जसं सांगितलं पोटाची चरबी, पोटावरचा घेर जो आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढलेला असतो. विसेरल फॅट इथे ऍक्च्युअली बघा 1 ते 9चा रेंज, जर विसेरल फॅटचा रेंज जो आहे 1 ते 9 असेल म्हणजे नॉर्मल आहे, आणि 10 ते 14 आहे म्हणजे तो विसेरल फॅट जास्त आहे, फॅटी, म्हणजे त्यांचं फक्त पोटाची चरबी वाढलेली असते. आणि 15 ते 30 आहे म्हणजे खूप जास्त,
गरजे व्हेरी हाय म्हणजे त्या व्यक्तीचे हार्ट अटॅकचे रेट्स वाढतात हा. कारण डेफिनेटली फॅट वाढला म्हणजे या व्यक्तीचा कोलेस्ट्रॉल हाय असणार. कोलेस्ट्रॉल हाय म्हणजे कुठे रिस्क आलं, हार्ट अटॅक होऊ शकतो, पॅरालायसिस होऊ शकतो, पायामध्ये पायांचे जे रक्तवाहिन्या आहेत ते सुद्धा ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे जिथे विसेरल फॅट तुम्हाला हाय किंवा व्हेरी हाय दिसतं तिथे त्यांना सांगायचं तुम्हाला हार्ट अटॅकचे आणि पॅरालायसिस येण्याचे चान्सेस आहेत. हे अलार्मिंग साईन आहे. त्यामुळे आतापासूनच हार्ट अटॅक आणि पॅरालायसिस होऊ नये ह्याच्यासाठी या लोकांना तुम्ही गॅनोडर्मा रेकमेंड करा, की आतापासून प्रिकॉशन म्हणून गॅनोडर्मा, गार्लिक हे रेकमेंड करायचं जिथे विसेरल फॅट गरजेपेक्षा जास्त असतं, हाय आणि व्हेरी हाय असतं. सबक्युटेनियस फॅट जिथे मी तुम्हाला सांगितलं की ओव्हरवेट व्यक्ती जे असते त्यांचं सबक्युटेनियस विसेरल फॅट सोबत म्हणजे पोटाचा घेर वाढलेलाच असतो, त्याच्या व्यतिरिक्त ते ओव्हरऑल वेट फॅटी असतात म्हणजे त्यांची स्किनच्या खालची पण जी फॅट असते ते पण वाढलेलं असतं. त्यामुळे ते ओव्हरऑल सगळीकडेच असे चबी आणि असे म्हणजे गादी सारखं शरीर वाटतं. असं वाटतं ती पूर्ण अशी गादी जी असते ना तसा तो लोड सारखा माणूस चाललेला असतो. वरून खाली नुसतं जाडच दिसतो तो व्यक्ती. आणि ज्या व्यक्तीचा फक्त पोटाचा घेर वाढलेला असतो तो वरून खालून बारीक दिसतो आणि फक्त पोटाचा घेर जो आहे तो असा ड्रम सारखा दिसतो. हो की नाही? आणि ज्या व्यक्तीचा ओव्हरऑल फॅट सारखा असतो तो असा ओव्हरऑल वरून खाली असा ड्रम सारखा म्हणजे एकच ड्रम आहे असं दिसतो. तर त्यामुळे ज्यांचं सबक्युटेनियस फॅट पण जास्त आहे आणि विसेरल फॅट पण जास्त आहे म्हणजे हे हाय रिस्क लोक आहेत. हाय रिस्क लोक म्हणजे ह्यांना डेफिनेटली खूप लवकरात लवकर ह्यांना हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस अटॅक होण्याची चान्सेस असतात. मग जर ह्यांना दम लागते ह्या व्यक्तींना डेफिनेटली दम लागायचा कंप्लेंट असतो. तुम्ही त्यांना विचारा दम लागतंय का? दम लागत असेल तर त्यांना गॅनोडर्मा, गार्लिक, वेदामृत कंपल्सरी चालू करायचं ह्या पेशंट्स. ठीक आहे. स्टँडर्ड बॉडी वेट, हाईटच्या हिशोबाने त्यांचं स्टँडर्ड बॉडी वेट मी मगाशी तुम्हाला सांगितलं काय रेंज मध्ये बॉडी वेट पाहिजे लेडीज मध्ये आणि जेंट्स मध्ये. त्यापेक्षा ते जास्त स्टँडर्ड बॉडी वेटला स्टँडर्ड हाईटच्या हिशोबाने स्टँडर्ड बॉडी वेट असायला पाहिजे. ओव्हरवेट असतील तर काय करायचं आणि फॅटी असतील तर काय करायचं हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. वेट कंट्रोल कसं करायचं, जर ओव्हरवेट असतील तर त्यांना काय करायचं, मेडोलाइट द्यायचं, प्रोटीन पावडर द्यायचं आणि वेट कंट्रोल करायचं. त्यांचं जर विसेरल फॅट आणि सबक्युटेनियस फॅट जास्त असेल तर गार्लिक, गॅनोडर्मा त्यांना रेकमेंड करायचं. आणि जर त्यांचं फक्त चरबी, पोटाची चरबी वाढली असेल तर त्यांना ग्रीन टी डेफिनेटली द्यायचं. त्याच्यासोबत तुम्ही गॅनोडर्मा देऊ शकता त्यांना ग्रीन टी सोबत. आणि ओव्हरवेट असतील तर डेफिनेटली त्यांना पण तुम्ही मेडोलाइट रेकमेंड करू शकता. जर खूप फक्त एखाद्याची जर चरबी, पोटाची चरबी वाढली असेल खूप गरजेपेक्षा जास्त तर त्या व्यक्तीला तुम्ही मेडोलाइट पावडर प्लस ग्रीन टी मिक्स करून कोमट पाण्यात 2 वेळा घ्यायला सांगितलं तरी त्यांचा पोटाचा घेर कमी होतो. त्यासोबत तुम्ही त्यांना एलोत्रिफळा द्या, कारण एलोत्रिफळा हे विरेचक द्रव्य म्हणजे लॅक्झेटिव्ह. त्याच्याने काय होतं की बॉडी फॅट जे आहे ते रिड्यूस व्हायला मदत करते. त्यामुळे मेडोलाइट सोबत नेहमी तुम्ही त्यांना कुठल्याही व्यक्तीला मेडोलाइट सोबत ग्रीन टी आणि एलोत्रिफळा डेफिनेटली रेकमेंड केलं पाहिजे. वेट कंट्रोल फक्त हे आपण ओव्हरवेट वाल्यांचं बोललो. वेट कंट्रोल हे ज्यांचं वजन कमी आहे त्यांना पण काहीतरी दिलं पाहिजे ना वजन वाढवण्यासाठी. तर त्यांना काय करायचं, त्यांना पण डेफिनेटली प्रोटीन पावडर द्यायचं, पण त्यांना दुधातून प्रोटीन पावडर घ्यायला सांगायचं. कोलेस्ट्रॉल कॅप्सूल घ्यायला सांगायचं त्या लोकांना. मेल पेशंट असेल तर त्यांना तुम्ही स्टॅमॅक्स पावडर डेफिनेटली देऊ शकता. दुधातूनच घ्यायला सांगायचं स्टॅमॅक्स पावडर. पण फिमेल पेशंट असेल तर तुम्ही शतावरी देऊ शकता, नारीप्रिया देऊ शकता. मेल पेशंटला पण तुम्ही स्टॅमॅक्स पावडर प्लस शतावरी दोन्हीही देऊ शकता. तर वेट जर कमी असेल तर ठीक आहे. तुम्ही त्यांना तिन्ही पावडर, प्रोटीन पावडर, शतावरी आणि स्टॅमॅक्स पावडर तिन्ही मिक्स करून पिलं तरी चालेल, काही इश्यू नाहीये. त्याच्याने त्यांचा बॉडी वेट गेन होईल, पण त्यांना कोलेस्ट्रॉल द्यायचा आणि आरोग्यवर्धिनी वटी द्यायचं. कारण ओव्हरऑल त्यांचं कसं असतं, ज्यांचं वेट कमी आहे त्यांचे मसल्स पण वीक असतात, बोन्स वीक असतात, त्यांचं डायजेशन खूप वीक असतं. अशामध्ये त्यांना आरोग्यवर्धिनी वटी देणं खूप गरजेचं आहे. इथे बघा, ज्यांचं फक्त पोटाची, मी म्हटलं विसेरल फॅट वाढलेलं असतं, त्यांचं अशी टायर सारखं इथे फॅट दिसतं आपल्याला. पोटावरती अशी चरबी आहे ना ती टायर सारखी दिसते, अशी फॅट लेयर्स मध्ये दिसते त्यांची. आणि जे ओव्हरऑल फॅटी असतात ते वरून खाली असे ड्रम सारखे मोस्टली दिसत असतात. हे बघा, हे खूपच पातळ माणूस आहे, वेट अंडर वेट आहे. त्या कंडिशन मध्ये कसं चिमट्याने धरलं तरी त्याचं फॅट आपल्या बोटांमध्ये येत नाही. मसल्स हे बघा, मसल्स इथे तुम्हाला दाखवले. हेल्दी मसल्स कसे दिसतात आणि वीक मसल्स कसे दिसतात. हेल्दी मसल्सच्या व्यक्तीचं काय होतं, ती व्यक्ती पण ऍक्टिव्ह असते, कारण
मसल्सच आपल्या बॉडीला स्ट्रेंथ देतात. मसल्स हेल्दी असतील, मसल रेट चांगला असेल, मसल मास नॉर्मल असेल तरच ती व्यक्ती एनर्जेटिक फील करते. मसल वीक असतील तर डेफिनेटली ती व्यक्ती खूप जास्त लो एनर्जी, वीकनेस फील करते. मसल आता ओव्हरऑल प्रोटीन मध्ये काय काय घेतलं पाहिजे इथे आपल्याला दिसतंय. एक दूध, अंडी आणि बऱ्याच लोकांना एक गैरसमज आहे की अंड्याचा फक्त वरचा भाग खाल्ला पाहिजे, आतला भाग नाही खाल्ला पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रोटीनच फेकून देताय. पिवळा भाग जो आहे तो तेच तर प्रोटीन आहे. त्यामुळे होल एग खाल्लं पाहिजे. ठीक आहे. होल एग खाल्लं तर प्रोटीन मिळणार आहे. फक्त प्रोटीनचा अंड्याचं तुम्ही वरचा भाग खाल्लं आणि आतलं फेकून दिलं तर उपयोग नाही. तुम्हाला प्रोटीन मिळणार नाही. जे एग खातात ते त्यांच्यासाठी, पण जे एग खात नाही त्यांच्यासाठी वटाणांमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतं. त्याच्यानंतर सोयाबीन मध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतं. ब्लॅक बीन्स म्हणजे उडदामध्ये जास्त असतं. ऍक्च्युली प्रोटीन जे आहे ते सगळ्याच कडधान्यांमध्ये असतं. त्यामुळे कडधान्य तुम्ही सगळ्या प्रकारचे कडधान्य खाऊ शकता. रात्री भिजवून सकाळी कडधान्य खाल्ले तर प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त प्रोटीन इंटेक म्हणजे ज्या व्यक्तीला प्रोटीनची खूप जास्त गरज असते तर ती फक्त खाऊन म्हणजे कडधान्य खाऊन, अंडी खाऊन प्रोटीन त्यांच्या सफिशियंट मिळत नाही, बॉडीला सफिशियंट मिळत नाही, त्यावेळेला आपण आपल्याकडचं प्रोटीन त्यांना रेकमेंड करायचं. ओके, थँक्यू. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला क्वेश्चन्स टाकू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर नोट डाऊन करून घ्या पुन्हा एकदा, 9529574667. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला म्हणजे कुठल्या पेशंटला काय रेकमेंड केलं पाहिजे. मला वाटतं मी खूप क्लिअरली सगळं सांगितलेलं आहे. तुम्हालाही मला तुम्ही रिपोर्ट पण, कारण आता बरेच जणांना काय झालंय, ज्यांनी मशीन्स नेलेत बीएमआय मशीन, बरेच जण मला मेसेज रिपोर्ट टाकायला लागलेले आहेत ऑलरेडी. तर आता मी ऑलरेडी मला वाटतं मी सगळ्यांचे डाऊट्स इथे क्लिअर केलेले आहेत. प्लीज तुमच्या डाऊनलाईन पर्यंत पण हे पोहोचवा की कधी कुठल्या कंडिशन मध्ये काय रेकमेंड केलेलं पाहिजे आणि ते दिलं म्हणजे प्रत्येकाचा मला मेसेज येणार नाही. आता सगळ्यांकडे बीएमआय मशीन आहे. प्रत्येक जण जर तुम्ही दिवसभरात 10 पेशंटचे रिपोर्ट मला टाकले तर मलाही तेवढा वेळ नसतो की सगळ्यांच्या मेसेजेसला रिप्लाय करता येईल. जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी करेन. पण जरी तुम्हाला काही डाऊट, खूप एक्स्ट्रीम डाऊट्स असतील तर मला तुम्ही मेसेज करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त आता मी जे इन्फॉर्मेशन इथे दिले त्या हिशोबाने तुम्ही त्यांना आपले प्रोडक्ट्स रेकमेंड करा. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू. ओके, ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार क्लॅपिंग झाला पाहिजे मॅम साठी, जोरदार.